नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवस झाले, मला वाटतं जवळपास महिना झालेला आहे नवीन आमचा ब्लॉग आलेला नाही आहे. कारण त्याची कारणं भरपूर सारी आहेत. एक तर बायकोचं वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे ती इथे होती. आता तिचं ऑफिस स्टार्ट झालं, त्यामुळे तिला मुंबईला जावं लागलं आहे आणि मी पुण्यामध्ये जॉब सर्च करतो आहे. तोपर्यंत ती तिकडेच राहणार आहे. आणि दुसरी काही वैयक्तिक कारणं होती, त्याच्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो आणि व्हिडिओ पण नाही बनवला. पण खूप दिवसानंतर वाटलं चला एखादा ब्लॉग बनवू. तर काही नाही, आजचं ब्लॉगमध्ये काही विशेष असं काही नाही आहे. पण हां, पुरुषांसाठी विशेष आहे. कारण का तर मी आज भाकरी ट्राय करणार आहे. मला भाकरी बनवायला अजिबात जमत नाही. म्हणजे मी चपात्या भरपूर बनवतो, पण मला भाकरी अजिबात येत नाही. तर म्हटलं चला आज भाकरी ट्राय करूया. कारण मला वाटतं मी एकदा ट्राय केली होती, खूप खूप वर्ष झाली. आणि त्यावेळेस भाकरीचे अक्षरशः तुकडे तुकडे पडले होते, गोल तर सोडा. आणि मला काही जमलंच नव्हतं त्यावेळेस, म्हणून मी विचार सोडून दिला की यार मला नाही जमत भाकरी. आणि लग्नाआधी मी अक्षरला तेच बोलायचो की मला सर्व स्वयंपाक जमतो, पण मला भाकरी जमत नाही. तर आज मी तेच करणार आहे. आज मी भाकरी करून दाखवणार आहे आणि बघूया कशी होते. कॉन्फिडन्स तर भरपूर आहे. चला तर मग बघूया. चला किचनमध्ये जाऊ आणि जमते का बघूया. खरंच अक्षय नाही तर घर खूप सुनं सुनं झालं आहे. देवदास असं वाटत असेल मी थोडासा, पण असं काही नाही आहे. मिस खूप करतोय बायकोला, पण मी देवदास झालो तर मग ती तिकडे तिला पण दुःख होणार, ती पण सॅड होणार आणि मला माझ्या बायकोला सॅड ठेवायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी होईल तेवढं हॅप्पी राहणार आहे. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते कि तू होती तो क्या होता, तू यहाँ होती तो मुझे भाकरी बना के देती. चला भाकरी ट्राय करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मी आता भाकरी ट्राय करणार आहे, बघू जमते का. ते बोलतात ना, प्रयत्न करिता नाही वाळू रगडीता तेल, जाऊ दे तिकडे, तिच्या आईला काहीतरी बोलतात. प्रयत्न करायला हवे. तर आता मी ट्राय करणार आहे भाकरी, बघू मला जमते का. चपात्या तर बापरे, बायको पण बोलते की ती माझ्यासारखं चपात्या तिलाही जमत नाही. पण मी भाकरी कधी ट्राय केली नाही. येत नाही म्हणून ट्राय तर करायला पाहिजे ना. ट्राय केल्याशिवाय कसं येणार. तर आज मी भाकरी ट्राय करणार आहे आणि बायकोला दाखवणार. तर मला नेमकं कळत नाही एका भाकरीसाठी पीठ किती घ्यायचं, नेमकं तेही कळत नाही. तर मी आता हे एवढं पीठ घेतलंय. ते मोठी परात आहे, आय नो मला माहिती आहे, पण आता ट्राय करायचं. मी एक प्लेट घेऊन टाकली आहे. आता याच्यामध्येच बनवतो भाकरी. पण मला त्याच्यात थापता नाही येणार. बरोबर आहे, याच्यासाठीच परात लागते. ठीक. तर नेक्स्ट काय करतात, वाटीमध्ये पाणी घ्यायचं. बघू, येऊ दे रे बाबा, इज्जतीचा प्रश्न आहे. लोकांना एवढं याच्याने सांगतो तर खरं कसं करतात बघा. तुमच्या पुढेच करतोय, नाही तर बोलाल कोणीतरी करून दिली. रे बाबा, हे आधीपासून मला चपात्या बनवायला खूप आवडायचं. आणि माझ्या ऑफिसमधले माझे कलिग्स देखील बोलायचे की किती मुलींसारख्या म्हणजे गोल गोल चपात्या करतोस रे, तुझी बायको खूप नशिबान असणार आहे. आहेच माझी बायको नशिबान, ती पण मान्य करते. येतो मला स्वयंपाक. ते बघा, मी आता चपाती सारखं गोल गोल करतोय. ठीक आहे, मी आता हे एवढं तर केलंय बाबा, आता पुढे करू बघू. पण नाही, आज मला काय माहिती, असं वाटतंय की आज मला जमणार आहे. असंच काहीतरी करतात. प्लेटमध्ये थोडंसं असं पीठ टाकायची, ठीक आहे, असं. आणि याला असंच थापत राहायचं. तुटू नको ना रे, थांब. आता तर सुरुवात झाली. नंतर असंच हे तुम्ही बघू नका, कारण इथे थोडंसं मामला थोडा बिघडला इथे. सो व्हॉट, अरे ॲटलिस्ट मी ट्राय तर करतोय ना. हा
मी दाखवणार नाही कशी झाली आहे, पण आता सगळ्यात मोठा टास्क माहिती काय आहे, हे लास्ट टाइम पण मी असं ट्राय केलं होतं, इथे मी केलं, पण आता हे उचलून तव्यावर टाकायचं ना खूप मोठा टास्क आहे. मम्मी मला जमलंय का? ठीक आहे, थोडंसं इथे आहे, पण यार फर्स्ट ट्राय आहे माझा, प्लीज थोडं सांभाळून घ्या. फर्स्ट ट्राय केलेलं मी, आता याच्यावर बहुतेक असं काहीतरी मम्मी करायची, बघू असं काहीतरी पाणी लावतात. ओ ओ ओ ओ भाई साहब, घ्या, अजून एक मोठा टास्क आलाय, याला उलटवायचं कसं? प्लीज तुटू नको, प्लीज प्लीज. ढिंगटा डिंटा ढिंगटा. मम्मा बघ मम्मा, फायनली. प्लीज नावं ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट मी ट्राय केलाय आणि मला नाही वाटत की एवढी वाईट झाली आहे. अशा प्रकारे माझी भाकरी करून तयार झालेली आहे आणि खरंच छान वाटतंय, मस्त फिलिंग आहे की फायनली माझी भाकरी मी केलेली आहे. आणि बघू अजून नंतर परत काही काही ट्राय करू, छान वाटतंय, गरम गरम आहे. भाकरी तर करून झाली, आता सोबत भेंडी बनवायची, मला भेंडीची भाजी मला माझी फेवरेट आहे, मला आवडते. तर भेंडी घेतलेली आहे. आता मी ही भेंडी, माझी पद्धत सांगतो मी कशी करतो. मी भेंडी अगोदर चांगली धुवून घ्यायची आणि नंतर काय होतं की भेंडी धुतल्यानंतर आपण ती लगेच बनवायला घेतो, तर त्याच्यामुळे ना भेंडी ही चिकट होते. तुम्ही बघितलं असेल तर चिकट 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 भेंडी होते, त्यात मजा नाही. तर काय करायचं, भेंडी धुतल्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आणि सुती कापड किंवा कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने पूर्ण भेंडी धुतल्यानंतर साफ करून घ्यायची त्याला. म्हणजे आंघोळी केल्यानंतर आपण कसं अंग स्वच्छ करतो तसं भेंडीला साफ करायचं, म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि सुती कपड्यामध्ये ठेवून द्यायचं, तसंच पाणी 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 निघून जाईल, सुती कपड्यामध्ये सगळं पाणी ओढून घेईल. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात, मला एवढीच फक्त माहिती द्यायची होती. तर मित्रांनो, भेंडी धुवून घेतलेली आहे, मला दुसरा सुती कपडा काही मिळाला नाही, तर बायको हे तुझा ॲप्रॉन नाही का, ह्याला ॲप्रॉन काय बोलता तो, तर हे नाही का असं गळ्यात घालून स्वयंपाक करतात. तर बायको इथे महिनाभर नाहीये, त्याच्यामुळे हे मस्त आपलं इथे आहे, याचा वापर करतो. तर भेंडी अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आपण धुतलेली. ओ प्लीज हा कपडा स्वच्छ बर का, नाहीतर बोलायला अरे काय अंगाला गुंडाळायचा कपडा घेतलाय नाही, असं काही नाहीये, कपडा एकदम स्वच्छ आहे. तर मी आणि भेंडी एकदा स्वच्छ करून घेतो. भेंडी आपण धुवून घेतली, कोरडी करण्यासाठी सुती कपड्यात ठेवलाय. आता काय करायचं, भेंडीमध्ये काय काय टाकतात, काही जास्त लागत नाही भेंडी करण्यासाठी. कांदा हवाय, टमाटर हवाय, हिरवी मिरची हवी आणि काही लोकांना शेंगदाण्याचं कूट टाकून आवडतो, छान लागते, पण मला शेंगदाण्याचं कूट तेवढं नाही, भेंडीचे एवढे लाड नाही करायचे, आपण साधी भेंडी बनवणार आहोत. तर शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये मिरची हे कुटून टाकतात, त्याच्याने देखील टेस्ट येते खरंच भेंडीला, पण मला सध्या शेंगदाणे नाही टाकायचे, मला हवी आहे फक्त हिरवी मिरची आणि 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 काय आहे आपल्याकडे आहे कांदे आणि टमाटे. तिथे प्रोफेशनल शेफ जे आहेत ना, म्हणजे आपल्या युट्यूबवर खूप सारे चॅनल्स आहेत ना, त्यांच्यासारखं बोलायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, मी घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा टमाटर घेतला आहे आणि 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. मी एकट्यासाठीच बनवतो, त्यामुळे मला जास्त काही लागणार नाहीये, तर हे एवढं पुरेसं आहे. आणि हे आपल्याला नाही समजलं बाबा, हे असं आहे की आपण असं करू, त्यानंतर असं करू, त्यानंतर असं करू, आपल्याला जसं समजा आपण तसंच बोलणार. चला, तर कांदा जो आहे जास्त बारीक देखील कापायचा नाही, तो एक मीडियम आकाराचा कापायचा, जैसे अपने जैके भिड़ू बोलते ना, कांदा ऐसा चौकंडी काटने का, क्या भिड़ू समझा क्या. बायको काळजी करू नको, पूर्ण किचन ओटा मी स्वच्छ करून ठेवणार आहे, नाही तर बोलेल. तिला माहिती आहे ना, मी किचन मध्ये घुसलो म्हणजे किचन ओटा तिचा दुर्दशा करतो अक्षरशः मी. अरे काल मी पोहे बनवले होते, खरं तर ना काल मी व्लॉग बनवायला हवा होता, कारण मी सांगतो ना, माझ्या आयुष्यातले मी बेस्ट परफॉर्मन्स दिला होता काल. काय पोहे बनले होते, बाप पोहे. माझ्या लहान भावाला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात, त्याला माहिती मी खूप छान पोहे बनवतो
आणि काल म्हणजे मला स्वतःवर खरंच बिलीव्ह होत नव्हतं की यार मी एवढे छान पोहे बनवले. अजून एक सांगायचं राहिलं, कांदा झाला, टोमॅटो झाला, हिरवी मिरची झाली, सोबत आपल्याला लागणार आहे लसूण. लसूण के बिना तो कुछ नहीं हो सकता ना भाई. आता माझी बायको बोलेली एवढा ब्लॉग बनवला खरा, पण मी शूट सगळं उभ्या म्हणजे मोबाईल असा उभा धरूनच केलंय शूट. तर बाई असं माझ्या काही ध्यानीमनी नव्हतं मी ब्लॉग बनवणार आहे. मी म्हटलं एक छोटासा मिनी ब्लॉग बनवेल आणि रीलवर टाकून देईल. त्यामुळे लगेच मला नको बोलूस की मोबाईल. ती माझ्या मोबाईल आणि माझ्याबद्दल खूप बोलते. तिला वाटतं मला मोबाईल ऑपरेट करायला नाही जमत. नाही जमत बाबा, आम्हाला एडिटिंग जमते, आम्हाला बोलायला जमतं. मोबाईल कसा धरायचा माझ्याकडून भरपूर वेळा मध्येच पॉज होतो, महत्वाच्याच ठिकाणी होतो, ती वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून माझी बायको माझ्यावर खूप चिडते. नाग सांभाळून घे ग, छोटी छोटी बातें होती रहती ना बेटा, एवढं काय. कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल ओतायचं आहे. मस्त कढईमध्ये तेल ओतलंय, थोडं गरम होऊ दे ना तेलाला. तोपर्यंत एक जोक सांगू का. बायको माहेरी गेली हो, पण याच्यामध्ये आता कढीपत्ता सोडूया. तुम्हाला दिसतंय का. ठीक आहे बघ, चालून घ्या. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा. आऊ तेल उडालं. आणि सोबत हिरवी मिरची देखील. कांद्याला परतून घेऊया, कारण त्याला थोडासा वेळ लागणार आहे. 1 मिनिटामध्ये पटपट भेंडी कापून टाकतो मी. आता मस्त माझी कोरडी कोरडी भेंडी झालेली आहे. आता त्याला किती वेळ लागतो, 2 मिनिटामध्ये. एकदम बारीक देखील कापायची नाही, थोडी मोठी मोठी. आमचे मोठे बंधू आणि आमच्या प्रिय वहिनी मिस्टर मिसेस ठमके यांच्याकडून मला संध्याकाळी जेवणाचं निमंत्रण आलेलं आहे. त्यामुळे म्हटलं एकाच वेळेसचं बनवूया, म्हणून मी भाकरी ट्राय केली हो आज. नाहीतर माझं असं असतं, मला कंटाळा आला ना, मी 2-2 वेळेसच्या चपात्या एकदाच करून ठेवतो. म्हणजे 6-7 चपात्या करून ठेवल्या की दुपारी पण होतं आणि त्याच चपात्या रात्री पण खातो. आपल्याला असं अजिबात नाही की चला संध्याकाळी ताज्या चपात्या मिळायलाच पाहिजे. ते लाड बायको असल्यावर. लसूण घालायचंय. ते लहानपणी असं खूप करायचं, आता चिटकत नाही. राधीची भेंडी मस्त होती या. अशी चिकटायची मस्त. मी तर पूर्ण चेहऱ्याला लावायचो लहानपणी. त्याच्यामध्येच आपण टमाटर टाकायचे. आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे मजेदार. काय काय टाकलं आपण. कढीपत्ता, कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण. आता ह्याला थोडस अजून एक काय बोलतात शब्द मला आठवत नाहीत खरंच. थोडस शिजू द्या राव याला, जाऊ द्या. थोडस शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकायचं मीठ आणि थोडीशी हळद. छानपैकी टमाटर गळलेले आहेत, ते काहीतरी शिजलेले आहेत. आता यामध्ये काय करायचं बघा, भेंडी धुतल्यानंतर कोरडी कोरडी झाली, भेंडी सोडून द्यायची. स्वाहा. अशी छानपैकी यात परतून घ्यायची. सांगत होतो, जेव्हा आपण भेंडी जर साफ केली नसते ना तर चिकट चिकट होते. आता बघा थोडीशी मोकळी मोकळी वाटते, हे मोकळं मोकळी. आता ही आपली भेंडी अशी छानपैकी. हा, इथे प्रोसेस संपलेली आहे. शेवटची प्रोसेस आहे, ह्याला 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचंय. झालं. तर मित्रांनो, फायनली आपली भेंडीची भाजी झालेली आहे पूर्ण. आणि भूक लागली आहे, तर चला खाऊन बघू कशी झाली आहे. भाकरी थोडीशी कडक झाली आहे. मला वाटतं पाणी लावताना मी थोडंसं कमी पाणी लावलं आहे. ठीक आहे, उद्या ट्राय करू.
नॉट बॅड. भेंडी तर खूप छान झाली आहे. भाकरीमध्ये अजून थोडंसं मला वाटतं इम्प्रूव्हमेंट हवी आहे, ते करेन. आज तर फर्स्ट ट्राय होता. शिकत शिकत हळूहळू शिकेन मी. तर चला आता का पुन्हा जेवण करून जात आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.